विविध प्रलंबित मागण्यांसाठी जालन्यात 28 एप्रिल रोजी दिव्यांग संघटना करणार रास्ता रोको आंदोलन। दिव्यांगांना राजकीय आरक्षण देऊन प्रति महिना 6,000 रुपये मानधन देण्याची मागणी। आज दिनांक 13 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार विविध प्रलंबित मागण्यांसाठी जालन्यात 28 एप्रिल रोजी दिव्यांग संघटना रास्ता रोको आंदोलन करणार आहे। दिव्यांगांना राजकीय आरक्षण देऊन प्रति महिना 6,000 रुपये मानधन देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे। जालना शहरात आज सकल दिव्यांग सामाजिक संघटनेची बैठक पार पडली। या बैठकीत दिव्यांगांच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आल्या। त्यानंतर विविध प्रलंबित मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी येणाऱ्या 28 एप्रिल रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा ठराव बैठकीत घेण्यात आला असून शहरातील अंबड चौफुली इथं हे रास्ता रोको आंदोलन केलं जाणार आहे। दरम्यान 28 एप्रिल रोजी दिव्यांग यांच्या विविध समस्या सोडवण्यात याव्यात नसता रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे। यावेळी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शंकर शिरगुळे, जिल्हाध्यक्ष राहुल मुळे, सतीश फतपुरे, लक्ष्मी भुतडा, विठ्ठल चव्हाण, मुन्ना दायमा, रियान शेख, नागेश अंबिलवादे, विलास कांबळे, सतीश वाघ, अनिल महापुरे, जगदीश सातपुते आदींची उपस्थिती होती। ड्युटीचा विजय असो, दिव्यांग ड्युटीचा विजय असो। आमच्या मागण्या झाल्याच पाहिजे, आमच्या मागण्या झाल्याच पाहिजे, आमच्या मागण्या झाल्याच पाहिजे, आमच्या मागण्या झाल्याच पाहिजे। दिव्यांग एकजुटीचा विजय असो, दिव्यांग एकजुटीचा विजय असो, दिव्यांग एकजुटीचा विजय असो, दिव्यांग संघटनेचा विजय असो, दिव्यांग सामाजिक संघटनेचा विजय असो, दिव्यांग सामाजिक संघटनेचा विजय असो। हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है। दिव्यांग एकजुटीचा विजय असो, दिव्यांग एकजुटीचा विजय असो। सकल दिव्यांग सामाजिक संघटनेची आज बैठक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। ह्या बैठकीमध्ये शासन दरबारी प्रलंबित मागण्या असतील किंवा राजकीय आरक्षण दिव्यांगांना मिळालं पाहिजे, तसं महापालिकेकडून 5% निधी हा उशिरा होतोय आणि दिव्यांगांना पैशासाठी किंवा पगारासाठी त्यांनी चक्रा मार लागत्या। हा चक्र न मारता हा पगार 5% निधी हा वेळेत मिळाला पाहिजे। तसं शासकीय कार्यालयातील प्रलंबित मागण्या, तसं जिल्हाधिकारी कार्यालयातील दिव्यांगांना झेरॉक्स किंवा चहाची हॉटेल टाकण्यासाठी जागा मिळाली पाहिजे। तहसील कार्यालयामध्ये चहाची किंवा झेरॉक्ससाठी व्यवसायासाठी जागा मिळाली पाहिजे। महानगरपालिकेमध्ये झेरॉक्स आणि चहाची हॉटेल सुविधा दिव्यांगांना जागा दिली पाहिजे। अशा विविध मागण्या प्रलंबित असून येणाऱ्या 28 एप्रिल रोजी अंबड चौफुली या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे। याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी। मी राहुल मुळे, सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचा जिल्हाध्यक्ष। पार पडली आज सकल दिव्यांग सामाजिक संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली आणि त्या बैठकीमध्ये सर्वमते एक ठराव करण्यात आला की दिव्यांगाच्या ज्या शासन प्रशासन दरबारी ज्या प्रलंबित मागण्या आहेत, तर प्रलंबित मागण्या तात्काळ सोडवण्यासाठी एक सामाजिक संघटनेची स्थापना झाली आणि त्या संघटनेचं नाव सकल दिव्यांग सामाजिक संघटना अशी स्थापन झाली। आणि त्या प्रमुख मागण्या आम्ही एक ठराव घेतला। त्या ठरावामध्ये प्रमुख 1 नंबरची मागणी अशी की दिव्यांगांना राजकीय आरक्षण मिळालं पाहिजे। दुसरी प्रामुख्याने मागणी शासकीय कार्यालयामध्ये दिव्यांग बांधव जो बॅकलॉग आहे, गेल्या अनेक स्वातंत्र्याच्या दीर्घकाळात बॅकलॉग भरलेला, तो बॅकलॉग भरल्या पाहिजे। आणि दिव्यांगाच्या जो 2 गॅरंटर ज्या अपंगत्व महामंडळ लागतात त्या गॅरंटरची 8 कायमस्वरूपी रद्द झाली पाहिजे। अशा ह्यासह अनेक प्रमुख मागण्याचा आम्ही ठराव मंजूर करून घेतला आणि या मागण्या मंजूर करण्यासाठी येत्या 28/4/2025 रोजी 11:30 वाजता अंबड चौफुली इथे भव्य दिव्य सर्व दिव्यांग बांधवाच्या वतीने रस्ता रोको एक भव्य दिव्य आंदोलन ठेवण्यात आले। रस्ता रोको आंदोलन किती तारखेला आहे? 28/4/2025। काय नाव आपलं? माझं नाव शंकर शिरगुळे, सकल दिव्यांग सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य।